अजून आणखी एका आपण मंडळामध्ये या ठिकाणी भांडूप विधानसभा क्षेत्रातील आणखी एका मंडळामध्ये या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। मंडळाचं नाव आहे विकास मंडळ साई विहार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि आपल्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। मंडळाचे व्यवस्थापक दाभाडे साहेब या ठिकाणी आहेत। सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत। खरं तर किती वर्ष झाले, पहिला प्रश्न तर माझा हा असेल की किती वर्ष पूर्ण झाले तुमच्या या गणपती मंडळाला? या मंडळाची स्थापना 1970 साली झाली। सर्वात पहिला असा प्रश्न होता की मंडळाचं नाव काय ठेवावं, तर मंडळाचं नाव आहे विकास आहे। तर विकास नाही, विविध कार्य सहकारी मंडळ असं आहे। विविध कार्याने सहकार्य सर्वांनी एकत्र येऊन मंडळ स्थापन झालेलं आहे। या मंडळाला गणेशोत्सव साजरा करताना आज 56 वर्ष झालेले आहे। या 1977 पासून आज असं कुठलंही वर्ष गेलं नाही की आम्ही पारितोषिक मारले नाही। अच्छा, हा पारितोषिक म्हणजे त्याच्यावरूनच मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की भांडूप विधानसभा क्षेत्रामध्ये खूप कमी मंडळ अशी आहेत जी या ठिकाणी चलचित्र देखावा सादर करतात। त्यापैकी तुमचं एक मंडळ आहे। तुम्ही आत्ता जसंच म्हणाले की एकही वर्ष असं नाही की तुम्हाला पारितोषिक मिळालेलं नाही आहे। तर या वर्षीचं काय देखाव्याचं वैशिष्ट्य आहे? कशा प्रकारचा देखावा यावर्षी तुम्ही गणेशोत्सवामध्ये सादर केलेला आहे? साधारण जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली तेव्हा त्यांचा उद्देश असा होता की हा जो उत्सव साजरा होणार त्याच्यामध्ये लोकांमध्ये काहीतरी जनजागृती व्हावी। तो भान आम्ही लक्षात ठेवता आम्ही ह्या ठिकाणी दरवर्षी चलचित्र समाजकार्यासाठी प्रबोधन करण्यासाठी असे वेगवेगळे चलचित्र आम्ही मांडत असतो। या ठिकाणी उद्याचे तुम्ही हा आम्ही देखावा सादर केलेला आहे। ह्याच्यामध्ये जे आताची जी सध्या परिस्थिती आहे त्याच्यामध्ये लोक कसे शिक्षण घेतात, त्यांना बऱ्याच अडचणी येतात की बाबा मार्क किती पडले, टक्के किती पडले, माझं कुटुंब कसं सांभाळू, हे करू। अशा परिस्थितीमध्ये ते लोक शिक्षण घेतात। त्याच्यानंतर मटा आहे, मुंबई असे बऱ्याचशा संस्था आहेत की त्या अशामध्ये हुशार विद्यार्थ्यांना मदत करतात। ते हुशार विद्यार्थी पुढे शिकून ज्ञानार्जन करून पुन्हा ते खूप मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत होतात। तो पुन्हा ते स्वतः म्हणजे त्या लोकांनी जे जसं शिक्षण घेतलं तसंच ते सहकार्य करून पुन्हा पुढच्या पिढीसाठी ते लोक माफ करून स्वतःसारखे म्हणजे एक व्यक्ती निर्माण करण्याची ते लोक मदत करतात। हेच आम्हाला इथून दाखवायचं उद्याचे तुम्ही म्हणजे आज तुम्ही जे खडतर जीवनामधून जे संघर्ष करून जसं शिक्षण घेतात सगळ्यांचीच परिस्थिती नसते। त्याच्यानंतर तुम्ही उद्या कसे घडणार, उद्याचे तुम्ही घडणार म्हणजे आज तुम्ही कसे असायला हवेत। हा देखावा आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे। त्यामध्ये खूप वैशिष्ट्यपूर्ण देखावा तुम्ही या ठिकाणी सादर केलेला आहे। आणि मी जसं सुरुवातीला म्हणालो की भांडूप विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सर्व गणपती बाप्पांना या ठिकाणी विजिट देतोय किंवा भेट देतोय। तर आपले भांडूप विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांचं तुमच्या मंडळाशी म्हणजे मंडळाला गणेशोत्सवामध्ये कशा प्रकारचं सहकार्य असतं किंवा कशा प्रकारचं मार्गदर्शन किंवा काय योगदान असतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी दादांचे आभार मानेन, कारण वेळोवेळी प्रत्येक क्षणाला ते आमच्या पाठीशी उभी असतात। जेव्हा आम्ही त्यांना हाक मारतो तेव्हा ते सर्व काही असताना कुठेही न थांबता आम्हाला प्रत्यक्षात येऊन मदत करतात। या ठिकाणी अशा काही जे देखावे असतात त्याच्या मागे पण काही सूक्ष्म अशी कल्पना त्यांची असते। त्यांचे करून आम्ही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पूर्ण असतं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच कार्यकर्ते लहान आहोत। अशा मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते देखावे साजरे करत असतो। मंडळाला कुठलेही आर्थिक मदत असो, सामाजिक मदत असो, शैक्षणिक मदत असो, कुठल्याही गोष्टीची मदत असो, खेळांमध्ये दादा हे स्वतः एक अष्टपैलू आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही खेळामध्ये काही असेल तर सर्वात प्रथम आम्ही दादांकडे जातो आणि दादा कुठल्याही वेळेला आम्हाला मदत करायला तयार असतात। क्या बात आहे। आणि खरं तर आता या बाप्पाचा म्हणजे विसर्जन लवकरच या ठिकाणी येणार आहे। तर गेले 28 वर्षापासून अशोकदादा आपला छत्रपती शिवाजी महाराज जो तलाव आहे त्या तलावामध्ये विसर्जनासाठी गेल्या 28 वर्षापासून जी विनामूल्य अशी बाप्पाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी जी सेवा पुरवत असतात। तर
ती सेवा पुरवत असताना तुमच्या मंडळाला दादांचं कसं योगदान लाभलेलं आहे किंवा कशा प्रकारे तुम्हाला तिथे मदत होते किंवा दादांचं जे नियोजन पद्धती आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वात प्रथम म्हणजे हा आपला गणेश उत्सव आहे, हा गणपती आहे, हा गणराय आहे, हा स्वयंभू आहे. आपण प्रत्येक हिंदू त्याचे 11 दिवस प्रतिष्ठापनाने मनोभावे भावपूर्ण त्याची पूजा करतो. परंतु जेव्हा विसर्जनाचा वेळ येते तेव्हा खूप समस्या असतात. म्हणजे त्याचं विसर्जन कसं करावं, की काही मूर्ती असतात, मोठ्या मूर्ती असतात, छोट्या मूर्ती असतात, पाणी गलिच्छ असतं, त्याच्यामध्ये काही सगळ्याच कार्यकर्त्यांना सर्वच घरगुती गणपती वगैरे पोहता येत नाही. मग ती गणपतीची मूर्ती बुडवायची कशी, त्याचे विसर्जन कसं करायचं, हा खूप गहन प्रश्न होता या भांडूपमध्ये. गेली 28 वर्ष मी म्हणजे त्याच्या अगोदर 28 वर्षापूर्वी म्हणजे बघत होतो तेव्हा त्या मूर्ती विसर्जन केली जात होती, पण ती मनोभावना नव्हती, ती भक्ती नव्हती, त्याच्यामध्ये त्याचे विसर्जन होत होती. आज या ठिकाणी गेले 28 वर्ष दादाचे काम करत ह्या मूर्तीचं खरोखर पूर्णपणे पावित्र्य ठेवून ती मूर्ती, मग ती मूर्ती 1 फुटाची असो, 1 इंचाची असो किंवा 25 फुटाची असो, खूप 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 व्यवस्थित पद्धतीने ती मनोभावी आणि भाविकपणामध्ये तिचे विसर्जन केलं जातं. मी खरोखर भांडूपचा या ठिकाणी भांडूपचा माझा जन्म झालेला आहे. मी हात जोडून दादांना गणपती सांगतो की त्याला उदंड आयुष्य द्यावे आणि मग अशीच त्यांच्याकडनं सेवा करून घ्यावी. कारण अशी सेवा करणं, गणपतीचं विसर्जन करणं, त्याचे जे मूल्यमापन आहे ते करणं खूप अवघड काम आहे. ते क्या बात आहे. तर खरं म्हणजे हे होते विकास मंडळ, सार्वजनिक मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी. तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि आपण या ठिकाणी पुढच्या मंडळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. भांडूप विधानसभा क्षेत्रातील पुढचं मंडळ जे आहे ते म्हणजेच नरदासनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि या गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मंडळाचे खजिनदार या ठिकाणी गाडवे साहेब आपल्यासोबत आहेत. तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी. खरं तर आपल्या गणपती बाप्पाचं कितवं वर्ष आहे काय सांगू शकाल, आणि मंडळाबद्दलचा थोडंसं म्हणजे काय प्रवास राहिलेला आहे, किती वर्षाचा प्रवास राहिलेला आहे त्याबद्दल काय सांगू शकाल? नरदासनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आता यावर्षी 62वं वर्ष आपण साजरं करतो आहे. मंडळाचं म्हणायला गेलं तर आम्ही हे गणेशोत्सव तर साजरा करतोच, पण तसं बघायला गेलं तर आम्ही 2018 पासून अगदी 365 दिवस गणेशोत्सव साजरा करतो. प्रत्येक सण आम्ही इथे साजरा करतो. त्या आम्ही 365 दिवस मंदिर चालू असतं. आमचं गणपती मंदिर आहे म्हात्रे शेटनी बांधलेलं. त्यांच्याद्वारे हे मंदिर बांधलं गेलं आणि त्याची सेवा गणरायाचे गणभक्त गणेश भक्त हे दररोज इथे येतात, आपलं दर्शन घेतात. तसंच गणेशोत्सव जो आपला 11 दिवसाचा आहे, ह्या 11 दिवसाचे पण गणेश भक्त इथे येऊन आपली पूर्ण आधीचा हा असं थोडी आम्हाला आख्यायिका आहे माहिती आहे म्हणून सांगतो की हा सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो. कोणी काही नवस बोलले असेल ते फेडले जातात. त्यामुळे इथे आपले जे नरदासनगर पण आहेत त्याबरोबर इतर विभागातले पण इथे गणेश भक्त येतात. दुसरा प्रश्न माझा असा आहे की आपण खरं तर यावर्षी भांडूप विधानसभा क्षेत्रात जितके पण गणेश मंडळ आहेत, जितके गणपतीची मंडळं आहेत, जुनी मंडळं, अशा सर्व जुन्या मंडळांना आपण या ठिकाणी भेट देतोय. आणि आपले यंदाचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांचं तुमच्या मंडळाला कशा प्रकारचं सहकार्य असतं किंवा गणेशोत्सवामध्ये कशा प्रकारचा सहकार्य त्यांच्याकडून तुम्हाला भेटतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नरदासनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पहिल्यांदा अशोकदादांचं मनपूर्वक आभार मानतो. तर दरवर्षीप्रमाणे खरं तर आपले भांडूपचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांचं देखील तुमच्या मंडळाला तुम्ही दरवर्षीप्रमाणे आता 62 वर्षे पूर्ण झालेली आहेत तुम्ही सांगितलं. तर आपले आमदार साहेब जे आहेत, आपले कार्यसम्राट अशोकदादा पाटील यांचं तुम्हाला कशा प्रकारचं योगदान किंवा कशा प्रकारचं सहकार्य
तुमच्या मंडळासाठी असतं, काय सांगाल त्या बाबतीत? गणेशोत्सव काळात तर अशोकदादांचं आम्हाला मदत असतेच. काही कोणते प्रॉब्लेम असतील, इलेक्ट्रिक म्हणा किंवा MSCBचे म्हणा किंवा कोणत्या पोलीस व्हेरिफिकेशनचे असतील, त्यामध्ये आम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. त्याचबरोबर ते इतर म्हणजे हा गणेशोत्सवापुरतं ते नाही तर ते मर्यादित न राहता ते इतर वेळी आम्हाला गणेश मंदिरात येऊन आम्हाला आमची विचारपूस करून मदत करतात. बरोबर. त्याच्यानंतर खरं तर तुम्हाला माहिती आहे की गेले 28 वर्ष आपले अशोकदादा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज तलाव इथे गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी ज्या काही सुविधा असतात त्या विनामूल्य या ठिकाणी उपलब्ध करून देतात. तर त्या विनामूल्य सेवांचा तुमच्या मंडळाला कशा प्रकारचा लाभ घेता येतो किंवा तुमच्या मंडळाला कशा प्रकारचा फायदा या ठिकाणी होतो, काय सांगाल? खरं तर 11 दिवसाचा गणेशोत्सव आहे. मूर्ती आणण्यापासून पुन्हा जपण्यापासून त्यांची मनोभावे सेवा करल्यानंतर ज्यावेळी विसर्जन वेळ येते आणि विसर्जनाच्या वेळी ज्यावेळी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळ जातो तिथे विसर्जन करण्यासाठी जी आम्हाला जी धावपळ होते त्याचं खूपसं धावपळ कमी करण्याचं काम अशोकदादांनी केलेलं आहे. आणि हे आम्ही जवळजवळ आमच्या जेव्हापासून आम्ही बघतोय ते की अशोकदादाच करतात. अगदी क्रेन असो, कारण आता आपली मूर्ती छोटी आहे पण आमची ज्यावेळी 10 ते 12 फुटाची मूर्ती असायची, अगदी मोठा गणपती महागणपती जे आम्ही म्हणतो, तर त्यावेळी आम्हाला एक प्रश्न पडायचा की विसर्जनाच्या वेळी एवढी कार्यकर्ते जाऊन ती व्यवस्थित विसर्जित केली पण पाहिजे. एवढी आपण 11 दिवस त्याची पूजा करतो तर ती मूर्ती व्यवस्थित विसर्जित पण केली जाते. पण ते महत्त्वाचं काम नियोजन पद्धतीने त्या विसर्जनाच्या वेळी अशोकदादांकडून केलं जातं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आमच्या मंडळाकडून. धन्यवाद. तर हे होते नरदासनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे खजिनदार. तर या ठिकाणी तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. तर भांडूप विधानसभा क्षेत्रातील आणखी एका मंडळामध्ये आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी उपस्थित आलेलो आहोत. ते म्हणजे शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले हे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत उपस्थित आहेत. मंडळाचे सेक्रेटरी या ठिकाणी राहुल कांबळे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मला सांगा, किती वर्ष तुमच्या मंडळाला या ठिकाणी झाली आणि मंडळाच्या स्थापनेमागचं थोडंसं पार्श्वभूमी काय आहे? आता आपल्या मंडळात झाली आहेत एक 64 वर्ष पूरी झाली यावर्षी. बरोबर. आणि म्हणजे खूप असं आहे पण ते आता क्लिअरली सांगता येणार नाही आपल्याला स्थापनेबद्दल. म्हणजे बरोबर असे जुने होऊन गेले तर आम्ही नवीन पिढी आलेलो आहोत. बरोबर. त्यामुळे सांगता येणार नाही. पण आमची 64 वर्ष पूरी झालेत. पुढच्या वर्षांचं 65 वर्ष आहे. ओके. तर अजून आपण मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत गणेशोत्सव. अच्छा. खरं तर या ठिकाणी आज आपण आपले भांडूपचे कार्यसम्राट आमदार माननीय अशोकदादा पाटील त्यांच्या भांडूप विधानसभा मतदारसंघातील सगळे गणपती जे आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर म्हणजे त्यांना आपण भेट देतोय. तर भांडूप विधानसभेतील आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा आणि अशोकदादांचं तुम्ही आत्ता जसं सांगितलं की 64 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 64 वर्ष पूर्ण होत असताना अशोकदादांचं आपल्या आमदार साहेबांचं कशा प्रकारचं सहकार्य किंवा कशा प्रकारचं योगदान गणेशोत्सवामध्ये तुमच्या मंडळाला लाभतं किंवा कशा प्रकारचं योगदान त्यांच्याकडून तुम्हाला भेटतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दादांचं सहकार्य म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीच भेटतं असं नाही गणपतीसाठीच. पण गणपती जास्त प्रमाणात असल्यामुळे जास्त प्रमाणात भेटतं. पण जिथे तिथे आम्ही दादांकडे गेलो कोणत्याही गोष्टीला तर दादा नाही बोलले नाहीत. प्रत्येक गोष्टी आमच्या पाठीमागे उभे राहिले. अच्छा. आणि आता गणपती बाप्पाचं विसर्जन थोड्याच दिवसात जवळ आलेलं आहे. तर मी त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की गेल्या तुम्हाला सगळ्या पूर्ण भांडूपकरांनाच या ठिकाणी ही गोष्ट ज्ञात आहे की गेल्या 28 वर्षापासून अशोकदादा आपले जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी शिवाजी तलाव येथे विनामूल्य असं गणेश मूर्तींचं जे विसर्जन करण्यासाठी प्रत्येक मंडळाला विनामूल्य ज्या सुविधा उपलब्ध करून देतात. तर त्या सुविधांपैकी तुमच्या मंडळाला कशा प्रकारे फायदा होतो किंवा कशा प्रकारचं सहकार्य तुम्हाला
लाभतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? दादांनी एवढ्या वर्ष जे तलावाचं सुशोभित केलंय ते बरोबर. खूप छान केलं आहे की त्यात आपल्याला बरं वाटतं की विसर्जन होतं आपल्या मूर्तीचं, तर तलाव स्वच्छ असतो, पवित्र. हां. आणि त्यात जी आपल्या मोठ्या मूर्तीसाठी क्रेन लागते, बरोबर. त्यासाठी एक चांगलं केलंय दादांनी की जी मुलं उचलतात, हेवी असते काय काय मूर्ती, ती मूर्ती एकदम सहजपणे विसर्जित होते आणि सगळ्यांना खूप आनंद मुलांची भेटतो. मेहनत थोडी वाचते, कमी वाचते. त्यामुळे सगळं मंडळ खुश असतं की बाबा आपलं विसर्जन व्यवस्थित झालं. तर हे होते शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी. तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. खूप आभार. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आणि अशा प्रकारे भांडूप विधानसभा मतदारसंघ, भांडूप विधानसभा क्षेत्रातील आणखी एका नामांकित मंडळाला आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आहोत. ते म्हणजेच भांडूपचा सर्वेश्वर टेंबीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर प्रथमतः मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी शिंदेसाहेब आपल्यासोबत आहेत. तर शिंदेसाहेब, मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की किती वर्ष मंडळाला पूर्ण झालेली आहेत आणि कशा प्रकारची भांडूपची म्हणजे भांडूपच्या सर्वेश्वरची पार्श्वभूमी कशा प्रकारची आहे, काय सांगाल? मंडळाला 65 वर्ष पूर्ण झालेली आहे. अच्छा. आणि सर्वेश्वराची पार्श्वभूमी म्हटलं तर हा गणपती या टेंबीपाड्यातील काही लोकांना पावलेला आहे. आणि सर्वेश्वरांनी काहीतरी त्यावेळेस ज्यावेळेस हा सर्वेश्वर गणपती आम्ही ह्या टेंबीपाड्यामध्ये आणला त्यावेळेस एक त्यांनी सर्वेश्वरांनी एक आपण त्याला काय म्हणतो की एक प्रचिती दिली. एक प्रचिती अशी दिली की हा सर्वेश्वर गणपती, असं त्याचं म्हणणं होतं की सर्वेश्वर गणपती हा त्याचे 11 दिवस पूर्ण झाले तरीसुद्धा हा विसर्जनासाठी जात नव्हता. आणि मग विसर्जनासाठी जात नव्हता म्हणून मग त्या सर्वेश्वरासाठीला आम्ही दिवस वाढवले, 21 दिवसाचा केला. आणि मग तो पुऱ्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्याचं नाव लौकिक झालं. आणि ह्या टेंबीपाडा परिसरातील, भांडूपच्या परिसरातील नावसुद्धा लौकिक नाव भांडूपचा सर्वेश्वर. भांडूपचा सर्वेश्वर म्हणून नाव रूपाला आलेला हा गणपती. खरं तर दुसरा मुद्दा आपण मी तुम्हाला प्रश्न हा विचारू शकतो की आपण आज या ठिकाणी भांडूप विधानसभा क्षेत्रातील आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या विधानसभा क्षेत्रातील सर्वात जुन्या मंडळांना आपण या ठिकाणी भेट देतोय. जसं की तुम्ही आत्ता सांगितलं की 65 वर्ष पूर्वीचं तुमचं मंडळ आहे आणि 65 वर्षापूर्वीपासूनची गणेशोत्सवाची ही परंपरा जी आहे ती आपण अविरतपणे या ठिकाणी चालवत आहात. पण यामध्ये आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांचं तुमच्या मंडळाला कशा प्रकारचं गणेशोत्सवामध्ये कशा प्रकारचं सहकार्य असतं, कशा प्रकारची मदत किंवा काय प्रकारचं योगदान त्यांच्याकडून तुम्हाला भेटतं, काय सांगू इच्छिता? आम्ही आमदार अशोक पाटील यांच्याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टेंबीपाड्याचे सगळे जे सदस्य आहेत ते आम्ही त्यांच्याकडे जाऊन भेटतो प्रत्येक वर्षी. बरोबर. आणि त्यांच्याकडून आर्थिक मदत होते. आणि तसं काय ते गेले अनेक वर्षापासून शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे सुद्धा शिवसेनेचं. आणि त्याच्यामुळे ते आम्हाला सतत ऐकलं का चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात. सहकार्याची भावना असते. आणि त्या प्रकारे आत्ता तुम्ही सांगितलं की भांडूपचा सर्वेश्वर हा नावारूपाला आला आणि जितपत मला माहिती आहे तुम्ही सांगितलं 11 दिवसांचा गणपती 21 दिवसापर्यंत गेला. त्याच्या मागचं थोडंसं कारण असंही आहे की तुमची जी मूर्ती होती त्या एकाच मूर्तीमध्ये 251 गणपतीच्या मूर्ती त्या ठिकाणी साकारण्यात आल्या होत्या. तर त्या मूर्तीचं विसर्जन 21 दिवसांच्या वेळाने कालांतराने करताना खरं तर आपल्या सगळ्यांनाच भांडूपमधील सर्वच मंडळांना ज्ञात आहे की अशोकदादा पाटील हे भांडूपचा आपला छत्रपती शिवाजी महाराज तलाव, या तलावामध्ये गेले 28 वर्ष जे काही गणपती विसर्जनासाठीची जी सेवा सर्व मंडळांना उपलब्ध करून देतात. तर तुम्हाला त्या वर्षी
तो ती मूर्ती विसर्जन करताना किंवा त्या मूर्तीचं विसर्जन करताना त्यांचं कशा प्रकारचं सहकार्य लाभलं आणि ते त्या सेवा ज्या उपलब्ध करून देतात त्याचं कसं तुम्हाला त्या फायदा झाला, काय सांगाल? सर्वेश्वराचा इतिहास जर सांगायचा गेला तुला सांगू ना, तर 50 वर्ष होता. 50 वर्षामध्ये आम्ही ही मूर्ती आमच्या इथे मूर्तिकार आहेत मयेकर, प्रशांत मयेकर यांच्याकडे आम्ही ती साकारून घेतली. परंतु ती मूर्तीचं असं प्रचंड वाढत गेलं की काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही त्याचं विसर्जन देखील करू शकलो नाही, म्हणजे अनंत चतुर्थी दिवशी. परंतु 21 दिवसांनी संकष्टी दिवशी आम्ही त्या गणपतीचं विसर्जन केलं. विसर्जन आम्ही पहाटे जवळजवळ 6 वाजता त्याचं विसर्जन केलं. त्यावेळी देखील एवढी पहाटे 6 वाजता देखील अशोकदादांची तर सेवा विनामूल्य शिवाय त्याला आहेच, ते कायमची त्यांची असते. परंतु आमचा शेवटची मूर्ती येईपर्यंत देखील ते तलावामध्ये थांबले होते आणि त्या दिवशी चांगल्या प्रकारे त्यांनी व्यवस्थित मूर्तीला कुठेही दगाफटका न होता चांगल्या प्रकारे त्यांनी विसर्जन केलं. त्या बाबतीला मी मंडळाच्या त्यांचे आभारी मानीन. आणि खरं तर हे होते भांडूपचा सर्वेश्वर म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टेंबीपाडा, त्यांचे हे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, या ठिकाणी सेक्रेटरी, उपाध्यक्ष. तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि तुमचं मनोगत व्यक्त करण्याची संधी खरं तर दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणखी एका मंडळाला भेट देण्यासाठी. खरं तर भांडूप विधानसभा क्षेत्रातील तुळशेतपाडा चौक, या तुळशेतपाडा चौकमधील शिवशंभो मित्रमंडळाचा शिवशंभोचा विघ्नहर्ता या मंडळाला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि माझ्यासोबत मंडळाचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी संस्थापक आणि सर्व कार्याध्यक्ष, सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं मनोगत, गणेशोत्सवाचा त्यांचा उत्साह कशा प्रकारचा असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत मंडळाचे या ठिकाणी संचालक आहेत. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचा या व्हिडिओच्या मार्फत हार्दिक स्वागत. तर काय सांगाल, किती वर्ष मंडळाला पूर्ण झालेली आहेत आणि या वर्षीचं काय असं खास आकर्षण, काय देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे? तर मी दीपक नागवेकर, मंडळाचा संचालक आणि सध्या शिवशंभो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 40वे वर्ष चालू आहे. आणि ह्या 40व्या भव्यदिव्य अशा वर्षात आम्ही पदार्पण केलेलं असताना आम्ही कासव मूर्ती म्हणजे समुद्र मंथनातून जी प्रकट झालेली मूर्ती आहे ती विष्णू मूर्ती, विष्णू अवतारात ती मूर्ती आम्ही स्थापन केलेली आहे. आणि लोकांना त्या माध्यमातून ह्या एकदम कोपऱ्यातला भाग असल्यामुळे, भांडूप विधानसभा क्षेत्रातला शेवटचा भाग असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मोठ्या पद्धतीची मूर्ती कशी भांडूपमध्ये आपल्या मंडळाचं नाव लोकांना आम्ही काही समाजाभिमुख सेवा करू शकतो या माध्यमातून आम्ही त्या मूर्तीचं स्थापना केली. आता या ठिकाणी सांगितलं की एकदम भांडूप विधानसभा क्षेत्रातील कोपऱ्यातला भाग असल्यामुळे आणि कोपऱ्यातलं हे मंडळ असल्यामुळे तुम्ही भव्य दिव्य अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन करून पूर्ण भांडूपकरांना आणि पूर्ण भांडूपकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही दरवर्षी करत असता. तर आपले भांडूपचे आमदार अशोकदादा पाटील, कार्यसम्राट अशोकदादा पाटील यांचं तुम्हाला कशा प्रकारचं मंडळाला सहकार्य असतं किंवा गणेशोत्सवामध्ये कोणत्या प्रकारचं सहकार्य तुम्हाला लाभतं, काय सांगू शकाल? अशोकदादांना आम्ही गेली 35 ते 40 वर्ष असा एक कार्यकर्ता, ज्या वेळेला अशोकदादा हे अपक्षमधून निवडून आले होते, त्यानंतर सेनेत जाऊन त्यांनी पुन्हा तिकीट वहिनी निवडून आल्या, बरोबर, तेव्हापासूनचा प्रवास मी अशोकदादांना चांगला ओळखतो. आणि अशोकदादासारखा समाजाभिमुख म्हणजे गरीबाला घेऊन चालणारे म्हणजे अशोकदादासारखा माणूस म्हणजे इथे सध्या तरी कुणी नाही. आणि अशोकदादांचं जे समाजकार्य आहे ते
प्रत्येक तळात 15 वर्षानंतर तर अशोकदादा आमदार झाले, मागच्या पंचवार्षिक टर्म सोडला तरी ते पराजित आमदार नाहीत, अभिजितच आमदार आहेत. कारण की त्यांना सीट न दिल्यामुळे ते पुन्हा निवडून त्या मार्गस्थ म्हणजे सदैव कंटिन्यू राहिले, ते 10 वर्ष सलग कंटिन्यू ते आमदार म्हणून राहिले. आणि कशा प्रकारचं सहकार्य तुम्हाला सहकार्य माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून आम्ही कोणतंही अडीनडीचं काम, एखाद्या गरजू व्यक्तीला मदत हवी असेल तर त्या माध्यमातून दादांचं अग्रेसर म्हणजे दादा एकदम नेहमी सहकार्य करत असतात. आणि मंडळाला म्हणजे केवढी मूर्ती आहे भांडूपमध्ये, आम्ही सुद्धा मोठमोठ्या मूर्त्या आणत गेलो. आणि एकदा मुशकावर आमची मूर्ती असताना ती मूर्ती म्हणजे दादाच्याच हाताने आम्ही त्याचं विसर्जन, म्हणजे दादा प्रत्येक वेळेला या मंडळाचं पहिली गोष्ट म्हणजे मंडळात येऊन मूर्तीची पाहणी करतात. आणि एवढी मूर्ती आणली, आता विसर्जन कसं करणार, मग तुम्ही ठरवायचं. मी बोललो आम्ही तुम्ही आहात, दादा आहेत म्हणजे आम्ही काय टेन्शन नाही. आणि ही गोष्ट आम्हाला प्रत्येक वेळे, यावर्षीसुद्धा स्टार्टिंगला ज्या वेळेला मूर्तीचं आगमन 10 तारखेला झालं त्या दिवशीसुद्धा दादा आल्यानंतर मूर्ती बघून या मंडळाला सर्व कार्यकर्ते म्हणजे सूचना देतात. आणि तुम्ही एवढी आणली, आता मला माझ्या डोक्याला ताप दिला, परंतु मी बोललो तुम्हाला ताप व्हायचं काय, एवढे वर्ष तुम्ही मंडळासाठी, प्रत्येक मंडळासाठी, संपूर्ण भांडूप मंडळासाठी वेळोवेळी उभे राहतात. आणि असंच यावेळीसुद्धा तुम्हीच करणार यात काय शंका नाही. आणि मंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदतीच्या बाबतीत दादांचं सांगितलं, कुठचा आमदार कुठचा नगरसेवक असं नाही की इथे येऊन तुम्हाला देणगी देणार, प्रत्येक मंडळाला जाग्यावर बोलून ते आर्थिक मदत करतात या माध्यमातून. आणि पुन्हा कोणतं समाजकार्यातून काम घेऊन गेलो तर दादा ताबडतोब लिहून घे आणि त्याची शहनिशा ताबडतोब करतात. या बाबतीत मी दादांचा आमदार या नात्याने खरोखर ऋणी आहे, आभारी आहे. आणि असंच आमदार सदैव या विभागाला लाभावं ही गणराया चरणी मी प्रार्थना करतो की शिवशंभू मित्रमंडळावर असलेले प्रेम हे सदैव दादांनी ठेवा. धन्यवाद. आणि खरं तर हे होते आपल्यासोबत शिवशंभूच्या विघ्नहर्ताचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी. तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलण्यास संधी दिली, वेळात वेळ काढून तुमचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि पुढच्या मंडळाला आपण या ठिकाणी व्हिजिट देण्यासाठी, भेट देण्यासाठी, खरं तर भांडूप विधानसभा क्षेत्रातील पुढच्या मंडळाला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि ते मंडळ म्हणजे तुळशेत पाड्याचा राजा शिवकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी आलेलो आहोत. पूर्ण त्यांच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. त्यांचे मुख्य व्यवस्थापक बालन साहेब देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. तर बालन साहेब काय सांगाल, किती वर्ष झाले, किती वर्ष जुनं मंडळ आहे तुमचं? 54 वर्ष. 54 वर्ष मंडळाला. आपलं जे नाव आहे तुळशीपाड्याचा राजा, म्हणजे खरोच तुळशीपाड्याचा राजा आहे. कारण जेव्हा इथे बस्ती काही खूप नव्हता तेव्हा आपलं जे कार्यकर्ता होते ते लोक इथे 54 वर्ष पूर्वी जो आहे गणपती बसवला. आणि आजपर्यंत असं ब्लड डोनेशन कॅम्प होऊ द्या आणि स्वच्छता अभियान होऊ द्या, असं खूप खूप राबवण्यात येतात असं समाजासाठी. खरं तर 54 वर्ष मंडळाला झालेली आहेत पूर्ण. आणि जसं की मी आत्ता म्हणालो की भांडूप विधानसभा क्षेत्रातील जी जुनी मंडळ आहेत त्या जुन्या मंडळांना आपण आज या ठिकाणी भेट देतोय. आणि भांडूप विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील हे आहेत. आणि जेवढ्या जुने मंडळ आहेत त्या सगळ्या जुन्या मंडळांना नेहमीच अशोकदादांचा सहकार्य किंवा मुलाचं एक सल्ला किंवा सहकार्य या ठिकाणी असतं. तर तुमच्या मंडळाला कशा प्रकारे आपल्या आमदार साहेबांचं, अशोकदादांचं कशा प्रकारे सहकार्य असतं गणेशोत्सवादरम्यान? माननीय आमदार अशोकभाई पाटील यांचं जे बोलला की आम्हाला आर्थिक पण सहयोग असतो. आणि काय झालं की मागच्या वर्षी आम्ही असं हे केलं की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे आम्हाला विसर्जन करायचं आहे. आणि त्याच्या आधी तुम्ही कुठे विसर्जन? पवाई तलाव.
पवई तलावाला विसर्जन आणि करायचं. आम्हाला वाटलं की हे फार काय होऊ शकत नाही असं, पण आम्ही गेलो, आम्ही सगळे गेलो आपल्या अशोकदादांकडे. अशोकदा, आणि तो बोलला की तुम्ही फक्त या आणि आम्ही तुम्हाला, आम्हाला वाटलं की असंच बोलतो का, पण नंतर आम्ही तिथे गेलो ना, त्याने आम्हाला बोलवलं आणि बोलता तुमचं ते कार्य सगळे आणि एकदम व्यवस्थित केलं ते. व्यवस्थित याचा अर्थ की आता तुम्ही इतके वर्ष पवईमध्ये विसर्जन करत होतात, मागच्या वर्षापासून तुम्ही हा निर्णय घेतलात की छत्रपती शिवाजी तलाव जो आपला आहे त्या ठिकाणी अशोकदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी विसर्जन करताय. पण जेव्हा तुम्ही फर्स्ट तुमचं पहिलं वर्ष त्या ठिकाणी होतं आणि पहिल्या वर्षी अशोकदादांसोबतचा तुम्हाला कसा अनुभव आला, म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे, ज्या पद्धतीने ते गेल्या 28 वर्षापासून खरं तर तिथे त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठीच्या ज्या काही सेवा आहे त्या उपलब्ध करून देतात भांडूपमधल्या सर्वच मंडळांना, पण तुम्हाला प्रथम पहिल्यांदा हा अनुभव त्यांचा या सेवा ज्या उपलब्ध करून देता आल्या त्याचा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा घेता आला, तर कशा प्रकारे फायदा झाला काय सांगू? एका शब्दाने बोललो की प्रेमळ. अच्छा, एका शब्दाने बोललो, अगदी वागणूक असं की एकदम प्रेमळ, आणि आम्हाला कुठल्याही प्रकाराचं असं काय वाटलं नाही की हे आम्ही पहिल्यांदा येतोय म्हणून. अच्छा, आम्हाला वाटलं की आम्ही दरवर्षी येतोय आणि दरवर्षी येतोय असं वाटलं म्हणून तुम्ही आता मागच्या वर्षीपासून निर्णय केलेला आहात की दरवर्षीप्रमाणे तुम्ही याही वर्षी आता अशोकदादांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे तुमच्या लाडक्या बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन करणार आहात. तर हे होते तुळशीपाडाच्या राजाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकारी सदस्य. तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. आणि भांडूप विधानसभा क्षेत्रातील पुढच्या मंडळात आपण आलेलो आहोत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश नगरचा गणाधिपती आणि माझ्यासोबत हे सर्व मंडळाचे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आहेत. माझ्यासोबत मंडळाचे सल्लागार किरणदादा आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. तर किरणदादा, पहिला तर मला सांगा की किती वर्ष तुमच्या मंडळाला या ठिकाणी झालेली आहेत? आमची कितवं वर्ष? 1965ची स्थापना आहे गणेशाची, आणि हे वर्ष म्हणजे सांगायला आनंद होतो की 61 वर्षाची वाटचाल आम्ही हे वर्ष आहे. 61 वर्षाचा. काय संकल्पना आहे मूर्ती आणि कसं काय या वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे तुमचं? आम्ही पहिले इथे विविध देखावे आमच्या इथे असायचे, म्हणजे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे देखावे आम्ही सादर करायचो, पण कालानुरूपे आता आपल्याला थोडेसे बदल करणे गरजेचे आहे. त्यानुसार मग आम्ही ही एक आध्यात्मिक भावना निर्माण करून ह्याच्यामध्ये जी 65 वर्षाची आमची 61 वर्षाची परंपरा आहे ती जपत आता इथे वेगवेगळे उपक्रम जसे ब्लड डोनेशन असतं, कर्करोग तपासणी, स्त्रियांसाठी विविध तपासणी, आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये इथे आपण रोज नित्य गणपती अथर्व शीर्षणचे पाठ आपण सर्व पिढीला इथे करायला लावतो. नित्य नियमाने आपल्या इथे 121 पाठ होतात. असे 1111 पाठाचा संकल्प दर गणेशोत्सवाला आपला असतो, आणि मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम ह्या वास्तूच्या ही कायमस्वरूपी बांधलेली वास्तू असल्यामुळे विविध समाजोपयोगी उपक्रम आपण इथे राबवत असतो. खरं तर मी सुरुवातीला म्हणालो की भांडूप विधानसभा क्षेत्रातील जुन्या मंडळांना आपण या ठिकाणी भेट देतोय, आणि भांडूप विधानसभा क्षेत्राचे आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील त्यांचे हे सगळे त्यांच्याशी हे सगळे जे मंडळं संबंधित आहेत अशा मंडळांना आपण भेट देतोय. तर तुमच्या मंडळांना आत्ता जसं की तुम्ही सांगितलं की जुन्या म्हणजे देखावे आहेत त्या थोड्याशा पद्धतीला बाजूला ठेवून नवीन म्हणजे आता जे काही सामाजिक उपक्रम तुम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर, महिलांसाठीचे जे उपक्रम तुम्ही सांगितलेत त्यामध्ये आपले लाडके आमदार कार्यसम्राट अशोकदादा पाटील यांचा गणेशोत्सवामध्ये तुमच्या मंडळाला कशा पद्धतीचं सहकार्य असतं आणि त्याबद्दल काय सांगू शकाल? नक्कीच सांगायला आनंद होईल की आता वास्तूचे लादीकरण आहे, वरती शेडचं काम आहे, तसेच मंदिराचे इथे एक सुंदर असं सुबक छत्र आपले लाडके आमदार दादा
अशोकदादा पाटील यांच्यातर्फे होत आहे आणि ही आम्हाला अतिशय अभिमानाची बाब आहे की दादांनी निवडून आल्या जो शब्द दिला होता तो दादांनी पाळलेला आहे वचनपूर्ती. आणि वचनपूर्ती बोलू शकतो आपण. प्रत्येक वेळी दादा प्रत्येक कार्यात आम्हाला सहभाग असतात. इथे कॅरम स्पर्धा असतात, दादा आवर्जून इकडे कॅरम स्पर्धांनाही उपस्थित लावतात. त्यामुळे नक्कीच एक कार्यसम्राट आमदार आपल्याला लाभले आहे यांचा अभिमान आम्हाला आहे. आणि खरं तर इतकी सुंदर आणि भव्य दिव्य अशी मूर्ती, आता बाप्पाचं विसर्जन आपण काहीच दिवसात आपण बाप्पाला या ठिकाणी निरोप देणार आहे. आणि सर्वांनाच ज्या प्रकारे माहिती आहे की गेल्या 28 वर्षापासून अशोकदादा पाटील आपले जे आमदार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज तलाव आपला जो आहे त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठीच्या सुविधा विनाशुल्क मोफत अशा सुविधा ज्या आहेत विनाशुल्क त्या प्रत्येक मंडळांना त्या ठिकाणी देत असतात, सुविधा उपलब्ध करून देत असतात. तर तुम्हाला त्या सुविधांचा कशा प्रकारे फायदा झाला आहे किंवा कशा प्रकारे फायदा होतो, काय सांगाल? फायदा म्हणजे नक्कीच सांगू शकतो. आमचे अविदादा वाक्कर आहेत, इंदुलकर काका आहेत. ज्यावेळी गणेशोत्सव आमचा इथे स्थापन झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी तलाव येथे कुठल्याही प्रकारची विसर्जनाची सोय नव्हती. त्यावेळी मला आवर्जून आठवतं, म्हणजे मी लहान होतो, पण हे लोक ती मूर्ती पाण्यात पोहत पुढे नेऊन विसर्जन करायची. कारण सोय काहीच नसल्यामुळे आमची जी सगळी मंडळी होती, कार्यकर्ते होते, ही मंडळी ती मूर्ती स्वतःहून घेऊन जायचे, रेसवर घेऊन जायचे आणि ती विसर्जन करायची. पण नक्कीच सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशनगर आणि गणाधिपतीतर्फे मी आभार मानीन अशोकदादांचं. कारण अविरत ही सेवा देणं म्हणजे करण्यासाठी बरेच जण थोडे दिवस करतात आणि बंद करतात, पण दादांनी आवर्जून मी ह्यासाठी दादांचं नक्कीच अभिनंदन करीन. कारण ही 28 वर्ष गेली जी सोय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुठलेही कष्ट नसतात आणि त्यावेळी तासनतास आम्हाला थांबावं लागायचं. पण आता कसं पटापट लवकर होतं. क्रेनचा दादा वापर करतात, दादांची जी मित्रमंडळी आहेत ती उत्तम सहकार्य करतात आणि त्याचा फायदा फक्त सार्वजनिक उत्सव मंडळांना नाही तर घरगुती जे गणपती आहेत त्यांना तर अतिशय महत्त्वाचा असा फायदा झालेला आहे. कारण त्यांचं विसर्जन करताना तिथे कधी मुलं उपस्थित नसायची आणि हे खरंच उल्लेखनीय असं कार्य दादांनी इतकी वर्ष चालू ठेवले आहे. गणरायाचरणी नक्कीच प्रार्थना करीन की दादांचे हे काम वर्षानुवर्षे 100 वर्षाच्या पुढेही चालत राहो आणि दादांकडून ही सेवा घडत राहो. धन्यवाद. खरं तर हे होते गणाधिपती, गणेशनगरचा गणाधिपतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी. तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलण्यास वेळात वेळ काढून संधी दिली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष मिलिंद भगत आहेत आणि नमस्कार तुमचं सगळ्यांचं आणि त्यांची पूर्ण टीम, सगळे आमचे मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. खरं तर मिलिंद दादा, आपल्या या महाराष्ट्रनगरच्या लाडक्या राजाचा कितवं वर्ष आहे, म्हणजे काय सांगू शकाल? आपले महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हा उत्सव मंडळाचा एक भाग आहे आणि 1969ला आपली ह्याची स्थापना झालेली आहे आणि करंट जे इयर आहे म्हणजे सध्याचं जे वर्ष आहे ते 56वं वर्ष आपण कंप्लीट करत आहोत. 56 वर्ष पूर्ण करत असताना खरं तर महाराष्ट्रनगरच्या लाडक्या राजाची संपूर्ण भांडूपमध्ये ख्याती आहे की दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या पद्धतीचा देखावा या ठिकाणी आपण गणेशोत्सवाच्या निमित्ताने सादर करत असतो. तर ह्या वर्षीच्या देखाव्याचं काय नाविन्यपूर्ण असं वैशिष्ट्य आहे, काय प्रकारचं, कोणत्या प्रकारचा देखावा आपण या ठिकाणी सादर केलेला आहे? यावर्षी म्हणजे आता सन 50वं वर्ष जेव्हा गणेशोत्सव मंडळाचं आपलं साजरं केलं गेलं त्यावेळेला अमन विधाते जे पुऱ्या मुंबईमध्ये जानेमाने असे एक कलाकार, कला दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात, तर त्यांचेच एक बंधू जे आम्हाला सहयोगाने लाभले आणि ती व्यक्ती जी आहे ती हमेशा 50व्या वर्षापासून आज 56वं वर्ष झाले, सातत्याने 6 वर्षापासून ती व्यक्ती आमच्याबरोबर अमनदादांच्या आशीर्वादाने आम्हाला लाभली आणि ते कंटिन्यूस म्हणजे 50व्या वर्षापासून 56व्या वर्षापर्यंत
कंटिन्युअसली ती व्यक्ती आमच्याबरोबर आहे, हे आमचं भाग्य. त्यांचं नाव इथे आपण बघत असाल, देवेंद्र सदानंद रेड्डीज. तर ह्यावर्षी आपण जो आपला देखावा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये आपण अक्कलकोट स्वामी समर्थांचे जे अक्कलकोट गाव आहे ते आपण इथे उपस्थित केलेलं आहे. तसंच स्वामी समर्थ देवळाचा एक गाभारा ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा इथे आपण पाठी वळून बघितलं तर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. खरं तर मिलिंद दादा, मी सुरुवातीला असं म्हणालो की भांडूप विधानसभा क्षेत्रातील सर्व गणपती मंडळांना आपण आज या ठिकाणी भेट देतोय आणि आपले कार्यसम्राट आमदार अशोकदादा पाटील यांच्या सर्व विधानसभा क्षेत्रातील ही सर्व मंडळं, त्यापैकीच आपलं एक महाराष्ट्र नगर सार्वजनिक उत्सव मंडळ आणि या पूर्ण गणपती उत्सवामध्ये गणेश उत्सव मंडळामध्ये अशोकदादांचा आपल्याला कशा प्रकारचं सहकार्य किंवा कोणत्या प्रकारचं सहकार्य गणेशोत्सवामध्ये आपल्याला लाभतं त्याबद्दल काय सांगू शकतो? अशोकदादांना आम्ही काही नव्याने बघितलेलं नाही किंवा ओळखलेलं नाही आहे. अशोकदादा जेव्हापासून राजकारणामध्ये आले तेव्हापासून अशोकदादाचं घर पण तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र नगरमध्ये एक 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि प्रत्येकाच्या हाकेला धावून महाराष्ट्र नगरमध्ये जर बघायला गेला तर त्यांचं येणं जाणं खूप जास्ती प्रमाणात असायचं आणि महाराष्ट्र नगर हे त्यांचं फार जवळचं म्हटलं जातं कारण हा जो भाग आहे तो अर्धा शिवसेनेचा आणि अर्धा काँग्रेसचा या प्रकारे पहिल्यापासून विभाजन होतं. पण दादांना मानणारे लोक इथे बरेच बोललं तर 70% लोक दादांना मानणारे इथे आहेत आणि दादांचं सहयोग प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला लाभत आलेलं आहे सुरुवातीपासून आणि आजसुद्धा ते चालू आहे. खरं तर पुढचा प्रश्न माझा तुम्हाला हा असेल मिलिंद दादा की आता लवकरच आपण आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी 2 ते 3 दिवसात निरोप देणार आहोत आणि विसर्जनाची वेळ आता जसे जसे गणपतीचे दिवस पुढे जात आहेत तशी विसर्जनाची वेळ या ठिकाणी येते आणि संपूर्ण भांडूपकरांनाच माहिती आहे की गेल्या 28 वर्षापासून अशोकदादा या ठिकाणी शिवाजी तलाव येथे गणपती विसर्जनांच्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तीच्या विसर्जनासाठी विनामूल्य मोफत अशा सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतात. तर आपल्या महाराष्ट्र नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या सेवांचा कशा प्रकारचा आणि किती प्रकारचा फायदा झाला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज अशोकदादांनी जे उपक्रम चालू केलेले 28 वर्षापासून जे म्हणजे सातत्याने ते राबवत आहेत तर आम्हाला अभिमान आहे की आमच्यामधलीच एक व्यक्ती अशा प्रकारचं चांगलं उपक्रम राबवत आहे आणि आमच्या वैयक्तिक जर आमच्या गणेशोत्सव मंडळासंदर्भात जर बोलायला गेला किंवा बघायला गेला तर आमची मूर्ती सर्वसाधारणपणे 8.5 ते 9 फुटाच्या आसपास असते. त्यामुळे कुठेतरी कसं असतं की विसर्जनाच्या दिवशी जो कार्यकर्ता असतो तो उत्साहाने संध्याकाळपासून बोलतो ना की नाचणं त्याचबरोबर नाचणं वगैरे म्हणजे व्यवस्थित बाप्पाला निरोप देण्याच्या विचारात असतो. त्यामुळे तो खूप उत्साही असतो आणि 5.5 ते 6 तास नाचल्यानंतर कुठेतरी त्यांची बोलतात ना की अंगातली थोडी शक्ती कमी झालेली असते. तर त्या तिथे गेल्यानंतर मग पुन्हा एकदा पूर्ण जोशाने किंवा उत्सवाने आपल्याला खूप मेहनत करावी लागायची सगळ्यांना ते विसर्जन करण्यासाठी. तर तिथे अशोकदादांनी जी क्रेन लावले गेले आहेत ते एक चांगला उपक्रम जसं तुम्ही सांगितलं त्या क्रेन्सच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांचं कुठेतरी म्हणजे बोलतात ना की थकवा जाणवतो किंवा काय तर त्या जागेला आपली बाप्पाची मूर्ती एकदम सुरक्षितपणे आणि कार्यकर्त्यांना कष्ट न होता आपलं विसर्जन एकदम रीतसर पार पडतं त्या क्रेनच्या माध्यमातून. आणि आपले काही कार्यकर्तेसुद्धा बाप्पाला निरोप घेण्यासाठी जवळचेच असल्या कारणाने त्या बोटीवर चढून लास्ट बोलतात ना की शेवटपर्यंत दादांच्या कार्यकर्त्यांबरोबर आमचे कार्यकर्ते पण काही तिथे जातात आणि बाप्पाचं स्वतःच्या हाताने विसर्जन करून मनोभावे परत येतात आणि तो जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर असतो तो बघण्यासारखा असतो. म्हणून मी दादांचा ऋणी आहे बोलू शकतो किंवा धन्यवाद देऊ शकतो मंडळातर्फे. तर खरं तर हे होते महाराष्ट्र नगरच्या लाडक्या राजाचे सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलण्याबद्दल
वेळात वेळ काढून संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. महाराष्ट्र नगरच्या लाडक्या राजाचा विजय असो. महाराष्ट्र नगर लाडक्या राजाचा विजय असो. धन्यवाद. धन्यवाद.